दादरच्या या ठिकाणी आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत आणि त्यांना निवेदन देताना इथले लोक आपल्याला दिसतात। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी दिसतात। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य याच हनुमान मंदिरामध्ये हनुमान आरती होणार आहे। महाआरतीचं आयोजन ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे। तर तिथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमल्याचं आपल्याला दिसतंय। संध्याकाळची वेळ आहे आणि महाआरती या ठिकाणी होणार आहे। दरम्यान जो मुद्दा उचललेला होता ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यामध्ये जी नोटीस आलेली होती हे मंदिर हटवण्याची ती तर पूर्ण झाल्याचं दिसतंय। जो प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यानुसार आता मंदिर इथून हटवलं जाणार नाहीये। ती नोटीस मागे घेण्यात आलेली आहे। तरी सुद्धा ठाकरेंची शिवसेना मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। एक प्रकारे शक्ती प्रदर्शन म्हणावं लागेल। आणि जेव्हा ही नोटीस आलेली होती त्याच्यानंतर खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून इथं आपण महाआरती करणार असल्याची घोषणा करण्यात आलेली होती। पण महाआरती करेपर्यंत ती नोटीस मागेही घेतलेली आहे। मंगलप्रभात लोढा यांनी तशी घोषणा केली आणि त्यानंतर आता मोठ्या जोशात जल्लोषात ठाकरेंच्या शिवसेनेकडून या ठिकाणी महाआरती केली जाईल असंच दिसतंय। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। मंदिराबाहेरून आदित्य ठाकरे यांची ही दृश्य समोर येत आहेत। ते नेमकं काय बोलणार तेही बघावं लागेल। थोड्याच वेळापूर्वी त्यांची प्रतिक्रिया आलेली होती। तर या वेळेला घाईघाईमध्ये हा निर्णय घेतला, स्थगितीचा निर्णय घेतल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलेलं होतं। आता संजय राऊत त्यांच्यासोबत आहेत, अनिल देसाई आपल्याला दिसत आहेत आणि इतरही नेते ठाकरेंच्या शिवसेनेचे या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळं आता दर्शन घेण्यासाठी आदित्य ठाकरे इथं पुढे आलेले आहेत आणि मंदिरातील जे समितीचे सदस्य असतील त्यांच्यासोबत कदाचित ते बातचीत करताना दिसत आहेत, संवाद साधताना दिसत आहेत, दर्शन घेताना ते दिसून येत आहेत। तर 80 वर्ष हे जुनं असं हे हनुमान मंदिर आहे। हमालांनी बांधलेलं हे मंदिर असल्याची माहिती समोर आलेली आहे। पण ते अनधिकृत जागेवर असल्याचं म्हणत रेल्वेकडून इथं नोटीस पाठवण्यात आली होती हे मंदिर हटवण्यासाठी आणि त्याच्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलेली होती। आणि आता त्यांनी जी भूमिका घेतलेली होती त्याला कुठेतरी यश आल्याचंच ठाकरेंच्या शिवसेनेकडून म्हटलं जाऊ शकतं। कारण भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी या मंदिरामध्ये दर्शन घेऊन ती जी नोटीस आहे ती मागे घेण्यात आल्याचं घोषित केलेलं आहे। त्यामुळे हे मंदिर हटणार नाही, आता मंदिर याच ठिकाणी असेल आणि त्यामुळे एक प्रकारे विजयाचा जल्लोष केला जाऊ शकतो ठाकरेंच्या शिवसेनेकडून। येणाऱ्या काही दिवसांमध्ये बीएमसीच्या निवडणुका लागू शकतात आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला जातोय अशी चर्चा रंगलेली असतानाच या मंदिराला जी नोटीस आली होती हटवण्याची त्यावरून शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी त्यांच्या या भूमिकेला यश आलंय असंही म्हणावं लागेल। कारण ती नोटीस रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता महाआरती याच हनुमान मंदिरामध्ये होणार आहे। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। दरम्यान मोठ्या संख्येने इथं ठाकरेंचे शिवसैनिक उपस्थित आहेत। आदित्य ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही या ठिकाणी दिसत आहेत। हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेताना हे सर्व नेते आपल्याला दिसून येत आहेत। या महाआरतीनंतर आता नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते आदित्य ठाकरेंची ते सुद्धा बघावं लागणार आहे। दरम्यान मोठ्या संख्येने इथं ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। तर मंदिरातील जे पुजारी असतील किंवा इतरही व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। तर आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले होते, त्यांनी हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे। महाआरती ही या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे आणि मोठ्या संख्येने इथं हनुमान भक्त असतील किंवा आदित्य ठाकरे यांचे समर्थक सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य दादरच्या हनुमान मंदिर परिसरातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला दिसून येते। हनुमान मंदिरातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी गर्दी आपल्याला मोठी दिसते आणि त्याचबरोबर काही वाद सुद्धा होताना आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे हा वाद नेमका काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र जो मुख्य वाद होता तो म्हणजे हनुमान मंदिर हटवण्याचा। कारण रेल्वेकडून इथं नोटीस पाठवण्यात आली होती हे मंदिर हटवण्याची, पण आज ही नोटीस मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक विजयाचा जल्लोष म्हणता येईल ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जाऊ शकतो। घोषणाबाजी केली जाते, महाआरती या ठिकाणी केली जाणार आहे, शंखनाद आपल्याला ऐकू येतोय। तर आरती अगदी काहीच वेळामध्ये सुरू होईल असं इथं सांगितलं जात आहे शिवसैनिकांकडून। दरम्यान थोड्याच वेळापूर्वी बाहेर पोहोचलेले होते आदित्य ठाकरे, तेव्हाची दृश्य आणि आता मंदिरामध्ये आहेत आदित्य ठाकरे। या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आता महाआरतीला इथं सुरुवात होणार आहे। तर
आदित्य ठाकरे इथं आरती करताना आपल्याला दिसून येत आहे. महाआरतीचं आयोजन ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलं. दादा हात काढा ना, दादा हात काढा. ताई हात खाली करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.